दस्तऐवज प्राप्त व्हावा असा या राज्यकर्त्यांचा मुख्य हेतू होता. म्हणजे आपल्या इथं रामायण महाभारत या सगळ्या धर्मग्रंथ किंवा नाटक या सगळ्यांचा नव्याने शोध आणि ट्रान्सलेशनची परंपरा ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या माध्यमातून सुरू झाली. त्याच्यामुळे तर ते आपल्या समोर मांडू शकले की हा तुमचा इतिहास आहे, हा तुमचा इतिहास आहे. म्हणजे आपल्याला काही हजार वर्षाची परंपरा आहे याचं आपल्याला मुळामध्ये भानच नव्हतं. त्याचं सर्वप्रथम भान आपल्याला प्राप्त करून दिलं ते ब्रिटिशांनी आणि त्याच्या आधारावरती भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या कालखंडातल्या लोकांनी सुधारणेसाठीचा पुकारा केला. आपल्याला माहित आहे की बंगालमध्ये सर्वप्रथम असा पुकारा जो आहे सुधारणेसाठीचा तो राजाराम मोहन राय यांनी केलेला होता, ज्यांना आपण आधुनिक भारताच्या जनकाचं स्थान देतो. आधुनिक भारताचे जनक म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते राजाराम मोहन राय हे जगभरातल्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून, भारतातल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी हात दिलेली होती आणि भारतामध्ये सामाजिक जीवन व्यवहारामध्ये असलेल्या ज्या सुधारणा होत्या तो करण्याचा प्रभावी असा प्रयत्न केलेला होता. 19व्या शतकामध्ये आता मी मला दिलेल्या मुख्य विषयाकडे वळतो, कारण हे एवढं बॅकग्राऊंड तुम्हाला मला वाटलं सांगावं की कशा पद्धतीने आपण 19व्या शतकापर्यंत आलो. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आता हाईड केलेल्या आहेत, म्हणजे त्या सगळ्या सांगणं दिलेल्या वेळेमध्ये काही शक्य नाही. परंतु 19व्या शतकामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती गोष्ट होती की आपला महाराष्ट्र हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. महाराष्ट्र ब्रिटिशांनी जिंकून घेतला. दुसरा बाजीराव ज्याची एक फार मोठी परंपरा, मोठं राज्य, एक राज्यकर्ता, दीर्घकाळ राहिलेला राज्यकर्ता म्हणून लाभला. या दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्र जिंकून घेतला आणि पेशव्यांचं जे राज्य होतं ते आता ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. म्हणजे शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकला. भारतात हळूहळू ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केलेली होती. 1757 पासून ती सुरुवात केली. 1757 प्लासीचं युद्ध, 1764 बक्सरचं युद्ध आणि मग वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून कायद्याचं राज्य आणून आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना त्यांनी एक तर आपलं अंकित बनवलेलं होतं किंवा त्यांना पराभूत करून त्यांचं राज्य आपल्या राज्याला जोडलेलं होतं आणि ब्रिटिशांचा हा साम्राज्य विस्तार निरंतर चालूच होता. त्यापैकी महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, जे नंतर ज्यांना पेशवाई म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते पेशवाईचं राज्य 1818ला ब्रिटिशांनी जिंकून घेतलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्येच ब्रिटिशांचा एक नवीन विचार, नवा राज्य, कायद्याचं राज्य, आधुनिक शिक्षण पद्धती, हे जे नवीन मूल्यांवरती आधारित असणारी समाज रचना होती त्या समाज रचनेची सुरुवात ब्रिटिशांनी केली. आता महाराष्ट्र जिंकून घेतल्याच्या नंतर आपल्या इथं जे पारंपरिक जीवन व्यवहार जे आपल्या इथले होते ते पारंपरिक जीवन व्यवहार, त्याचे जे मुख्य आधार होते ते आपल्या इथली सामाजिक रचना, सामाजिक विषमता, स्त्रियांना दुय्यम स्थान, स्त्रियांचं सामाजिक जीवनातलं दुय्यम स्थानासोबतच एकाच कुटुंबामध्ये अनेक बालजरट विवाहाच्या पद्धती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या इथं होत्या. तोपर्यंत ब्रिटिशांनी त्यांची नवीन शिक्षण व्यवस्था जी सुरू केलेली होती तसं असं सुतोवाच केलेलं होतं की भारतामध्ये मागेल त्याला आम्ही शिक्षण देऊ, प्रत्येकाला शिक्षण देऊ, भारतीय लोकांना कायद्याच्या समोर सगळे समान असतील. आणि हे ठसवण्यासाठी ब्रिटिशांनी जे कायद्याचं राज्य होतं ते भारतीय लोकांच्या मनपटलावरती ठसविण्यासाठी नंदकुमार नावाच्या एका व्यक्तीला, ब्राह्मण व्यक्तीला खोटे दस्तऐवज तयार केले म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि भारतातील समाज खडबडून जायला लागला की ब्राह्मणाला शिक्षा जी मागच्या हजारो वर्षामध्ये कधी मिळाली नाही, मृत्यूदंडाची शिक्षा. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि सामाजिक आध्यात्मिक जीवनामध्ये ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली नाही. कितीही मोठा गंभीर गुन्हा असला तरी जास्तीत जास्त मोठ्यात मोठी शिक्षा कोणती होती की तुम्ही हे गाव सोडून निघून जा. ब्रह्महत्याचं पाप कुठल्याही राज्यकर्त्यांनी आपल्या इथं घेतलेलं नाही. त्याला अपवाद छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तर ते म्हणू शकले की ब्राह्मण म्हणून कोण मला हिजा करू पाहतो. छत्रपती शिवाजी राजे हे आधुनिक विचारांचे राजे होते म्हणून त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या समोर एक मोठं आव्हान उभं केलेलं होतं. असो, 19व्या शतकामध्ये महाराष्ट्र जिंकून घेतल्याच्या नंतर जी आधुनिक शिक्षण पद्धती होती त्या आधुनिक
शिक्षण पद्धतीमध्ये 18 पगड जातींचे लोक मुलं शिकायला लागले. थोडक्यात आपल्या इथं ब्रिटिशांनी आलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्या जाती जमातीचे लोक शिकायला लागले, स्वतंत्र बुद्धीने विचार करायला लागले, प्रश्न उपस्थित करायला लागले. परंतु त्याच्या विरोधामध्ये जी दुसरी व्यवस्था, दुसरी बाजू होती ती ब्रिटिशांची होती. एका बाजूला ब्रिटिश होते, दुसऱ्या बाजूला भारतीय लोक होते. भारतीय समाज रचना होती, जी समाज रचना विषमतेवरती तर केवळ आधारित उभी होतीच असंच नाही, पण आपल्या समाज रचनेमध्ये, सामाजिक जीवन व्यवहारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेद होते. म्हणजे व्यवस्था एका बाजूला ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये जसे ब्राह्मण लोक शिकायला लागले, तसे आता बहुजन लोक सुद्धा हळूहळू शिकायला लागले. अशा सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपल्या इथं पुण्यातून महात्मा ज्योतिराव फुले नावाचे एक महामानव, त्यांचा 1827 ला जन्म झाला. ज्या वेळेला महाराष्ट्र हा ब्रिटिशांनी जिंकून घेतलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये नवीन शिक्षण पद्धती सुरू केलेली होती. आता ते हळूहळू ब्रिटिशांच्या शाळेमध्ये जायला लागले, शिकायला लागले आणि नवीन विचार आत्मसात करायला लागले. ब्रिटिशांनी ज्या शाळा स्थापन केलेल्या होत्या त्या शाळांमध्ये शिकण्याचं बंधन कुठल्या जाती धर्माच्या लोकांनी शिकावं याचं काही बंधन नव्हतं, पण तरीही सर्वसामान्यपणे या शाळा बहुजन समाजातील शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी काही सुरू झालेल्या नव्हत्या. पण ज्या अपवादात्मक सुरू होत्या त्यामध्ये हे लोक शिकायला लागले. ज्योतिबा फुलेंना आपल्या मित्राच्या लग्नातील अनुभव आला आणि त्या लग्नातून त्यांना हाकलून दिल्याच्या नंतर त्यांना जाणीव झाली की समाजामध्ये अशा प्रकारची विषमता जी आहे ती अजूनही कायम आहे, ती विषमता दूर झाली पाहिजे. जातीच्या आधारावरती जे दुय्यम स्थान मिळतं ते दुय्यम स्थान दूर झालं पाहिजे. आणि आपल्या पत्नीच्या सोबत, सावित्रीबाई फुलेंच्या सोबत त्यांनी सामाजिक सुधारणेचं, ज्याला पारंपरिक इतिहासकार म्हणतात, सामाजिक सुधारणा केली. मी त्याला त्यांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात केली असं म्हणेन. जी सामाजिक क्रांती, आमच्या समाज क्रांतीचे जनक ज्योतिराव फुले नावाचा एक ग्रंथ डॉक्टर धनंजय कीर यांनी लिहिलेला आहे. त्यांचं चरित्र आहे, ते एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून तो ओळखला जातो. या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी आलेली आहे. सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधकी विचार हा ज्योतिबा फुलेंच्या कृतिशील विचाराचा ते प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आलेली चळवळ होती, ज्या चळवळीला सामाजिक क्रांती असं संबोधलं जातं. आता काही इतिहासकार त्याला सामाजिक सुधारणा म्हणतात, ज्योतिबा फुले हे सामाजिक सुधारक होते असं म्हणतात, पण मी त्याला सामाजिक क्रांतिकारक होते असं म्हणेन. म्हणजे सुधारक आणि क्रांतिकारक याच्यामध्ये मूलगामी फरक असा आहे की सुधारणा ही डागडुजी करण्यासारखी असते आणि क्रांती ही मूळ असलेली इमारत नष्ट करून दुसरी उभं करणं, ज्याला अल्टरनेटिव्ह कल्चर किंवा पर्यायी संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणजे ज्योतिबा फुलेंच्या विचारांमधून 19व्या शतकात 1848 पासून खऱ्या अर्थानं जो प्रयोग ज्योतिबा फुले यांनी केलेला होता तो प्रयोग फक्त एकाच पातळीवरती उभा होता असं नाही. म्हणजे मुलींना शिक्षण, आपल्या पत्नीला शिक्षिका बनवणं आणि सगळ्या प्रकारच्या समाजातल्या मुलींना शिक्षण देणं आणि मुलींसाठी, स्त्रियांसाठी शाळा सुरू करणं, अस्पृश्यांच्यासाठी शाळा सुरू करणं आणि त्या अस्पृश्यांना, स्त्रियांना बोलतं करण्याचा प्रयत्न करणं, असा जो प्रयत्न ज्योतिबा फुलेंनी केला तो प्रयत्न त्या कालखंडातल्या सामाजिक क्रांतीची ती सुरुवात होती. आणि या सामाजिक क्रांतीची सुरुवात नंतरच्या कालखंडामध्ये ज्या अवस्थेमध्ये परिणत झाली ती अवस्था म्हणजे सामाजिक क्रांती जी 19व्या शतकामध्ये घडून आणली, ज्याला कल्चरल रिव्होल्ट, सांस्कृतिक क्रांती असं गेट अमवेट नावाच्या एका विदुषीने संबोधलेलं आहे. म्हणजे 19व्या शतकामध्ये फुलेंनी काय केलं तर अशा प्रकारची क्रांती केली जी क्रांती त्याच्या पूर्वीच्या इतिहासामध्ये काही 1000-2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी केलेली होती, सामाजिक क्रांती या अर्थाने. आता काय केलं ज्योतिबा फुलेंनी, आपल्या शाळांमधून जे शिक्षण दिलेलं होतं 1855 साली ज्ञानोदय नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये मुक्ता साळवेंनी एक निबंध लिहिला. कदाचित आपल्याला तो माहीत असेल, नसेल माहीत तर गुगल सर्च करा तो निबंध, ज्ञानोदय मधला कशाला तसा येईल. ही मुक्ता साळवे नावाची छोटी शाळकरी मुलगी जो निबंध लिहिते त्या निबंधामध्ये भारतातील सामाजिक विषमतेचं दाहक वास्तव अधोरेखित करते.
आणि या सामाजिक वास्तवामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न करते की कशा प्रकारची ही व्यवस्था आम्हाला डांबून ठेवते, कशा प्रकारची व्यवस्था आमचं जीवन जगणं मुश्किल करते वगैरे वगैरे. मुक्ता साळवेचा निबंध 1855 साली प्रकाशित झालेला आहे. जी ज्योतिबा फुलेंच्या शाळेमध्ये शिकलेली मुलगी, विचारांचं अक्षरांची ओळख झालेली मुलगी प्रश्न उपस्थित करते. अशा ज्योतिबा फुले यांनी ज्या सामाजिक संस्थेची स्थापना केली, त्या संस्थेच्या स्थापनेपर्यंत येण्यापूर्वी आपल्या देशामध्ये 1828 पासून सामाजिक सुधारणेसाठी, धार्मिक सुधारणेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करण्याचा प्रभावी प्रयत्न आपल्या इथल्या तत्वचिंतकांनी, बुद्धिजीवींनी आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांनी केला. म्हणजे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, परमहंस मंडळी, आर्य समाज आणि शेवटी अशा प्रकारच्या सामाजिक सुधारणेच्या संस्थात्मक पातळीवरील प्रयत्नांमधून आपल्या इथं अपेक्षित जी सुधारणा होती ती धार्मिक सुधारणा करण्याचा, दाखवूजी करण्याचा प्रयत्न या बुद्धिजीवींनी केला. म्हणजे नवीन शिक्षण घेतलेले, आधुनिक शिक्षण घेतलेले बुद्धिजीवी जे नवीन शिक्षणाने प्रभावित झाले आणि त्यांना असं वाटलं की युरोपच्या धर्तीवरती आपल्या इथं सुधारणा झाली पाहिजे. सुधारणेचा अर्थ वेगळा, क्रांतीचा अर्थ वेगळा. म्हणजे या सामाजिक पातळीवरती म्हणजे काही राजकीय संस्था होत्या, उदाहरणार्थ पुणे सार्वजनिक सभा असेल किंवा सामाजिक धार्मिक सुधारणा करण्यासाठी स्थापन झालेल्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, ज्यांनी मुख्यतः आपल्या इथं असलेल्या हजारो वर्षाच्या धर्म परंपरेमध्ये जी मूर्तीपूजा होती त्याला विरोध केला आणि मूर्तीपूजेला विरोध करून ईश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला प्रसन्न करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, असा एक मार्ग सांगितला. 1873 24 सप्टेंबर 1873 म्हणजे साधारणपणे 152 वर्षापूर्वी ज्योतिबा फुले यांनी ज्या संस्थेची स्थापना केली, ज्या सामाजिक संस्थेची स्थापना केली, ती सामाजिक संस्था म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज या समाजाची 152 वर्षापूर्वी स्थापना केली, ज्याचं सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी हे ब्रीद वाक्य होतं. सर्वसाक्षी जगतपती. आतापर्यंतच्या सगळ्या सामाजिक सुधारकांनी जो प्रयत्न केलेला होता तो प्रयत्न कोणता होता? तो प्रयत्न होता की आपल्या इथं ईश्वर एकच आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, मूर्तीपूजा करू नये, सर्व मानव ही ईश्वराचे लेकरे आहेत वगैरे वगैरे. या सत्यशोधक समाजामध्ये मूळ 28 तत्व होती. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं तत्व जर कोणतं असेल तर ते हे होतं की ईश्वर आणि मानव यांच्यामधल्या मध्यस्थीला मी नकारते. मध्यस्थ म्हणजे पुरोहित. पुरोहिताच्या सोबत सुरू होते पुरोहितशाही. त्या पुरोहितशाहीला ज्योतिबा फुले यांनी ज्याची समीक्षा केली त्या पुरोहितशाहीला त्यांच्या शब्दामध्ये ब्राह्मणशाही असं संबोधलं जातं आणि ब्राह्मणी व्यवस्था असं देखील संबोधलं जातं. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणी अब्राह्मणी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या सामाजिक संकल्पना म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो. या दोन सामाजिक संकल्पनांमध्ये ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे काय? वर्णजाती व्यवस्थेचं समर्थन करणारी व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था, जी स्त्रियांचं दुय्यमत्व मान्य करते, स्त्रियांना दुय्यम लेखते, बहुविवाहाचं समर्थन करते, बाल जरट विवाहाचं समर्थन करते, सती प्रथेचं समर्थन करते, त्यागाचं समर्थन करते, धर्मसंस्थेचं समर्थन करते, धर्मसंस्थेने दिलेली जी सामाजिक विषमता आहे त्याला मान्यता देते, जाती व्यवस्थेला मान्यता देते, विषमतेला मान्यता देते. या सगळ्या व्यवस्थेला मान्यता देणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला ज्योतिबा फुले यांच्या शब्दामध्ये ब्राह्मणी व्यवस्था असं म्हटलं जातं. आता फुलेंनी जो पर्यायी विचार दिला, ज्या विचाराला आपण पर्यायी क्रांतीचा विचार असं संबोधतो, पर्यायी सांस्कृतिक विचार असं संबोधतो, सत्यशोधकी विचार असं संबोधतो, त्याला आपण अब्राह्मणी व्यवस्थेचं प्रबोधन, प्रकटन असं म्हणतो. म्हणजे हा संघर्ष आता आधुनिक कालखंडामध्ये कशावरती निर्माण झाला? ब्राह्मणी व्यवस्था वर्सेस अब्राह्मणी व्यवस्था. म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिलं जाणार नाही, ज्योतिबा फुले शाळा स्थापन करतात. त्या कालखंडामध्ये अनेक प्रसंग असे आहेत ज्या प्रसंगामधून कृतिशील विचारांच्या पातळीवरती प्रत्यक्ष कार्य करणारा समाज सुधारक, क्रांतिकारक नेता अशी ओळख ज्योतिबा फुले यांना आपण द्यावी लागते.
फुलेंनी एक परंपरा सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उभी केली, ज्या परंपरेने आपल्या इथल्या ब्राह्मणशाही नोकरशाहीचं मोठ्या प्रमाणामध्ये समीक्षात्मक चिकित्सक असं विश्लेषण केलं. ही नोकरशाही, जी ब्राह्मण बहुल असलेली नोकरशाही, ब्राह्मणशाही, ज्याच्यावरती शेकडो अखंड लिहिले, लेखन केलं आणि या ब्राह्मणी व्यवस्थेसमोर जो पर्याय दिला, तो पर्याय विचारांचा जो मार्ग होता तो सत्यशोधक समाजाच्या विचारांमध्ये जाणारा मार्ग होता. अनेक लोक या कालखंडामध्ये ज्योतिबा फुलेंनी तयार झाले. अनेक लोकांनी पर्यायी प्रबोधनाचा जो विचार होता तो पर्यायी प्रबोधनाचा विचार प्रभावीपणे जनमानसामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. हा सत्यशोधक विचार जो होता 1873 ला आलेला, या सत्यशोधकी विचाराने प्रामुख्यानं जो भर दिलेला होता तो शिक्षणावरती दिलेला होता. आता एक लक्षात घ्या, 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था जी स्थापन झाली, त्या रयत शिक्षण संस्थेचं जे मूळ विचार आहेत ते ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक क्रांतिकारक शैक्षणिक विचारांमध्ये रुजलेले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर अण्णांनी केलेली पुनरुत्थानाची चळवळ ज्याला आपण म्हणू शकतो, पण मूळ विचार सत्यशोधक विचाराने दिलेला होता. कर्मवीर अण्णा सत्यशोधक होते आणि एक पिढीच या कालखंडामध्ये मोठी सत्यशोधकांच्या परंपरेची होती, ज्या सत्यशोधकांच्या परंपरेने आपल्या महाराष्ट्रामध्ये विचारांच्या आधारावरती क्रांती घडवून आणण्याचं असं महान काम केलं. आता शैक्षणिक विचारामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्योतिबा फुलेंनी जे तत्वज्ञान सांगितलेलं होतं ते तत्वज्ञान होतं विद्येचं महत्व अधोरेखित करणार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्या दूर करण्याचा मार्ग. आणि विद्या काय करते? तुम्हाला विद्या ज्ञान देते. ज्ञान कशाचं देते? तुम्हाला तुमच्या शोषणाचं जाणीव करून देते आणि तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी उद्युक्त करते. 19व्या शतकातील महाराष्ट्र 1850च्या नंतर, साधारणपणे 1860च्या नंतर 1857 मध्ये एक फार मोठा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये प्रभावी असा प्रयत्न झाला, ज्याला आपण 1857चा विद्रोह असं म्हणतो. पण 1858 नंतर ब्रिटिशांनी आपल्या इथं जे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं ते बरखास्त करून टाकलं आणि प्रत्यक्ष साम्राज्यवाद स्थापन झाला. आता इंग्लंडची राणी प्रत्यक्ष भारत त्यांचा एक अविभाज्य घटक झाला. तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी राज्यकारभार करायची. 1858 नंतर आपल्या इथले राज्यकर्ते जे होते, खालसाचं धोरण होतं ते ब्रिटिशांनी बंद केलं. आपल्या राज्यकर्त्याला सांगितलं की तुम्ही आमचे अंकित म्हणून राहा आणि तुमचं राजपद तुम्ही उपभोगा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमची राज्यव्यवस्था इथून पुढे आम्ही खालसाचं धोरण जे होतं साम्राज्याला जोडायचं ते काही करणार नाही. त्याच्यामुळे आपले इथले राजे महाराजे ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले, त्यांच्याशी प्रामाणिक राहिले, पण ते मात्र त्याचा जो उपभोग होता ऐश्वर्याचा ते घ्यायला मात्र मोकळे झाले. त्यातले काही राज्यकर्ते हे आधुनिक विचारांचे होते, सयाजीराव गायकवाड असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील. त्याला काही अपवाद होते की नंतरच्या 20व्या शतकामध्ये अत्यंत महत्वाचं काम या राज्यकर्त्यांनी केलं. शिक्षण घेणाऱ्या बहुजन समाजातील तरुणांना शिष्यवृत्ती त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे घडू शकले. तो 20व्या शतकातला भाग. पण 19व्या शतकामध्ये फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधनाची क्रांती करण्याचं काम या कालखंडामध्ये केलं. म्हणजे या 5 गोडी ज्या विद्येविना मती गेली की विद्या जर नसेल, शिक्षण जर नसेल, ज्ञान जर नसेल तर आपलं काय काय नुकसान होऊ शकतं. आणि शेवटचं वाक्य काय आहे तर शूद्र वित्ताविना शूद्र खचले. वित्त म्हणजे पैसा, संपत्ती. आणि इतके अनर्थ अविद्येने केले. जर हे अनर्थ टाळायचे असतील तर शिक्षण महत्वाचं. तोच कित्ता 20व्या शतकामध्ये कर्मवीर अण्णांनी आपल्याला गिरवलेला दिसतो. त्याच्यावरती मी थोड्या वेळाने येईल. 19व्या शतकात काय केलं? फक्त शिक्षणाची क्रांतिकारक विचार ज्योतिबा फुले यांनी मांडले असं नाही, तर एक पिढी एक विचारांच्या आधारावरती क्रांतीचं स्वप्न ज्योतिबा फुलेंनी पाहिलं. ज्योतिबा फुलेंच्या सोबत त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर नावाचे फार मोठे तत्वचिंतक या कालखंडामध्ये होऊन गेले. शेतकऱ्यांचं प्रबोधन, शेतकऱ्यांचे प्रश्न, बहुजन समाजाचे प्रश्न, या पोशिंद्याचे प्रश्न आणि हा शेतकरी कशा पद्धतीनं ब्राह्मणी व्यवस्थेला बळी पडतो त्याच्यातून त्याला दूर करण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्योतिबा फुलेंनी प्रभावी याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी या टायटल मधून, या पुस्तकांच्या नावांमधून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की ज्योतिबा फुलेंनी आता शेतकऱ्याचा असूड किंवा ब्राह्मणाचे कसब, कसब म्हणजे स्किल, कौशल्य, कशाचं, लुटीचं कौशल्य, शोषणाचं कौशल्य. ब्राह्मण पुरोहित हा कर्मकांड करतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुमची लूट करतो. मग सत्यशोधक समाजाने स्थापनेनंतर जो विचार दिला तो ब्राह्मणी व्यवस्थेला पर्यायी विचार दिला. आणि पर्यायी विचार कोणता होता? उदाहरणार्थ सत्यशोधक विवाह, पुरोहिताची आवश्यकता नाही. मग हे पुरोहित गेले कोर्टात, न्यायालयात, आमची दक्षिणा बुडाली, ती दक्षिणा भरून मिळावी, तुम्हाला ज्या पद्धतीने विवाह करायचे आहेत त्या पद्धतीने करा, पण आम्हाला मात्र आमचं काम दक्षिणेशी. ते कोर्टामध्ये खटले चालले नंतरच्या कालखंडामध्ये. तर ज्या कामामध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन, तुमचं योगदानच नाही, तर त्याचं काय द्यायचं? न्यायालयाने निर्णय सत्यशोधक समाजाच्या बाजूने दिले. हा विचार, पर्यायी सांस्कृतिक विचार फुलेंच्या सत्यशोधक समाजाने दिला. आणि या सत्यशोधक समाजाने केवळ पर्यायी विचार दिला असा नाही, तर कृतीच्या पातळीवरती शाळा महाविद्यालयामध्ये विचार स्थापन करून एक अशा प्रकारच्या समाजाचं स्वप्न पाहिलं. म्हणजे सार्वजनिक सत्य धर्म नावाच्या ग्रंथामध्ये एक अशा प्रकारच्या वैश्विक कुटुंबाची कल्पना ज्योतिबा फुलेंनी केली, ज्या कुटुंबामध्ये कुटुंबातले सदस्य हे वेगवेगळ्या धर्ममतावरती विश्वास ठेवणारे असतील. हे मांग ब्राह्मण किंवा माळी किंवा कुणबी किंवा कुठल्याही जातीचे का असेना, मोहम्मद मांग ब्राह्मणाचे धरावे पोटाशी बंधुपरी, अशा प्रकारच्या अखंडातून ज्योतिबा फुलेंनी इच्छा व्यक्त केली, जो सामाजिक विषमतेला नष्ट करणारा विचार होता, सामाजिक विषमतेला गाडून टाकणारा विचार होता, स्त्री आणि पुरुषांना समानतेची वागणूक देणारा विचार होता. अशा प्रकारचा विचार तोपर्यंतच्या 19व्या शतकाच्या इतिहासापर्यंत भारतामध्ये कधीही आलेला नव्हता. प्राचीन कालखंडामध्ये अपवाद होता. गार्गी मैत्रीसारख्या महान अशा विदुषी होऊन गेल्या, परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावरती नंतर मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमधून, याज्ञवल्क्य स्मृतीसारख्या ग्रंथांमधून बंधनं आणले आणि मग त्यांचा जो विचार होता तो तिथेच थांबला. तो एक पर्यायी विचार जो होता, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने घेऊन जाणारा, तो विचार सत्यशोधक समाजाने दिला. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्री ज्योती यांचे हे दाम्पत्य. सावित्री ज्योती, सावित्रीबाई ज्योतिराव फुले, ज्योतिराव गोविंदराव फुले हे दाम्पत्य निपुत्रिक दाम्पत्य, परंतु त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये शेकडो स्त्रियांची बाळंतपणे केली, ज्या स्त्रिया ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या होत्या, बहुतांश उच्च जातीतून ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या होत्या, ज्या विधवा होत्या. एक तर स्त्री, पुन्हा विधवा आणि पुन्हा प्रेग्नंट. त्याचा काय अर्थ होतो? काय अर्थ होतो? कुणी अत्याचार केले? कुटुंबातल्या सदस्यांनी केले. कोण बाळंतपण करतं? सावित्रीबाई करते. सावित्रीबाई कोण? शूद्र आहे. व्यवस्थेनुसार काम कोणतं चाललेलं आहे? किती स्त्रियांची बाळंतपण करणार? शेवटी बोर्ड घराच्या बाहेर लावलं. या ठिकाणी सुखरूप बाळंत व्हावे. त्यातल्याच एका विधवेचा मुलगा ज्योतिबा फुले दाम्पत्याने दत्तक घेतला, यशवंत त्याचं नाव, तो डॉक्टर झाला. असे शेकडो उदाहरणं आपल्याला या कालखंडातल्या सत्यशोधक चळवळीनं विचाराने दिलेली आपल्याला समाजामध्ये दिसतात. सगळ्यात महत्वाचा मला वाटत असलेला जो विचार होता तो ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक असणं म्हणजे समानतेचा विचार करणारा. सगळ्यात महत्वाचं एक वाक्य लक्षात ठेवा. सत्यशोधक कुणाला म्हणायचं की तो समाजातल्या कोणत्याही प्रकारच्या विषमतेला थारा देत नाही. स्त्रियांमध्ये, शूद्रांमध्ये आणि आपल्यामध्ये समान जो लेखतो, सगळ्यांना समान जो लेखतो तो सत्यशोधक. आणि समानतेसाठी जो प्रयत्न करतो तो सत्यशोधक. समानतेसाठी कोणी प्रयत्न केला? समानतेसाठी शेकडो लोकांनी प्रयत्न केले. त्याची सुरुवात ज्योतिबा फुलेंनी, त्याची सुरुवात बुद्धांनी केली, त्याची सुरुवात कबीरांच्या दोह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. समाजामध्ये समानता निर्माण व्हावी असं कुणाला वाटतं आणि असं कुणाला वाटत नाही. ब्राह्मणी व्यवस्थेला असं वाटत नाही, कारण ब्राह्मणी व्यवस्था या शोषणावरती उभी आहे, एक्सप्लॉयटेशनवरती उभी आहे. तुमचं जे अतिरिक्त उत्पादन आहे त्याच्यावरती ती हडप करायला बसलेली आहे. याचं जे गूढ होतं ते गूढ ज्योतिबा फुलेंनी उलगडून दाखवलं. म्हणजे स्त्रियांना त्या कालखंडामध्ये 19व्या शतकातल्या स्त्रिया
ज्यांना फसवलं गेलं विधवा झाल्याच्या नंतर. कारण सती प्रथा आल्यामुळे या अतिरिक्त स्त्रियांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. पूर्वी या अतिरिक्त स्त्रियांना जाळून मारलं जायचं, जबरदस्ती जाळलं जायचं. नवरा मेला की त्याच्या 5-7 बायका तरी जळून मारायला तयार असायच्या. ही एक परंपरा भारताला लाभलेली आहे. म्हणजे किती लोक मरायचे तर शेकडो लोक मरायचे. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये कृष्णदेवराय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या 2000 बायकांनी स्वतःला जाळून घेतलं. दक्षिण भारतामध्ये आजही तुम्ही जर ऑब्झर्व करा, एखादा राजकीय नेता राज्यकर्ता जेव्हा त्याचा अपघाती मृत्यू वगैरे होतो तेव्हा तिथे आत्महत्या करतात. त्याच्यावरती प्रेम करणारे लोक आजही आत्महत्या करतात. दक्षिण भारत त्याला अपवाद नाही, लक्षात घ्या. दक्षिण भारतामध्ये ही परंपरा आहे. अनेक लोक ही पद्धत ब्रिटिशांनी नवीन कायद्याचं राज्य आणल्यामुळे बंद झाली. परंतु कुटुंबातल्या व्यक्तीनं फसवल्यामुळे स्त्री गर्भवती राहिली. मग ते बाळंतपण करायचं का आत्महत्या करायची, काय करायचं असा मोठा प्रश्न. अशा स्त्रियांची बाळंतपण सावित्रीबाईने आपल्या घरात केली. पण या दाम्पत्याला स्वतःचं मूल मात्र नव्हतं. आता तुम्हाला लक्षात घ्या की तो कालखंड, ज्या कालखंडामध्ये फुले आणि सावित्रीबाई काम करतायत, तो कालखंड एकापेक्षा जास्त पत्नी करण्याचा, लग्न करण्याचा कालखंड होता. बाल जरट विवाह होता. त्या कालखंडामध्ये पद्धत होती. एक पुरुष कितीही लग्न करू शकत असेल. मध्ययुगीन कालखंडामध्ये ही परंपराच होती. त्याला काही मर्यादा नव्हती किती लग्न करावे याला. म्हणजे 90-70 वर्षाचा असेल तर नवरी कदाचित 8 वर्षाची पण असू शकेल, 12 वर्षाची पण असू शकेल. जे 1893 मध्ये याच्यावरती खूप मोठा डिबेट भारतीय न्यायालयामध्ये त्या कालखंडामध्ये झाला, ज्याला एज ऑफ कन्सेंट बिल असं संबोधलं जातं. म्हणजे मुलीच्या लग्नाचं वय काय असावं याच्यावर एक मोठा डिबेट झाला. त्या डिबेटचं थोडासा उल्लेख मी पुढे करेन. मग अशा स्त्रियांनी आत्महत्या करू नये, कारण आत्महत्याचा प्रयत्न केला तरी गुन्हा दाखल होतो आणि पोटातलं बाळ मारलं तरी गुन्ह्याचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे बाळ जन्माला आला आणि तुम्ही फेकून दिलं तर मृत्यूदंडाची शिक्षा, म्हणजे तुम्हाला जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते नवीन कायद्यानुसार. मग अशा स्त्रियांचं काय करायचं तर मुलाला जन्म द्यायचा आणि निघून जायचं. 4-6 महिने तोंड कुणाला दाखवायचं नाही. अशा प्रकारची एक सामाजिक विषमता आपल्या महाराष्ट्रामध्ये होती. या सामाजिक विषमतेला कुठल्याही प्रकारचा थारा न देता सावित्री ज्योतीने दूर करण्याचा आणि एक समानतेवरती आधारित समाज स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आता या दाम्पत्याला काही मूल होत नव्हतं, झालं नाही. ज्या कालखंडामध्ये बहुविवाह पद्धत होती, एकापेक्षा जास्त लग्न करण्याची पद्धत होती, त्या कालखंडामध्ये नातेवाईकांनी ज्योतिबा फुले हा अट्टहास केला की आता ज्योती तू लग्न कर, नाही तर तुझं काही खरं नाही, तुला वारसदार नाही, तुझ्या वंशाचा दिवा उडाला समज, विचला समज. त्यावेळेला ज्योतिबा फुलेंनी जो विचार दिला, जो सत्यशोधकी विचार होता, ते असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिबा फुले असं म्हणाले, तुम्ही म्हणताय मी दुसरं लग्न करावं ही गोष्ट खरी, परंतु जर दोष माझ्यात असेल तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्योतिबा फुलेंनी दिला. दोष पुरुषातही असू शकतो, दोष स्त्रियांमध्ये असू शकतो. म्हणजे मुलगा व्हावा का मुलगी व्हावी हे 21व्या शतकामध्ये आज आपल्याला माहिती. कोण रिस्पॉन्सिबल असतं? मेल असतो, फिमेल नसते. जनमानसामध्ये जाऊन विचारा बरं, एखाद्या मुलीला जर 4 मुली झाली असतील, दोष कुणाला देतो? पुरुषाला दिला जातो? नाही, स्त्रियांना दिला जातो. स्त्रियांना दोष दिला जातो. आणि आपल्या धर्मग्रंथांनी पुत्रीवती भव असा आशीर्वाद कधीच दिलेला नाही, पुत्रवती भवच दिलेला आहे. आणि ती पण अष्टपुत्रवती भव असा दिलेला आहे. आणि सगळ्या मायथॉलॉजी म्हणजे मिथक कथांमध्ये, मिथक कथा म्हणजे पुराण कथा, म्हणजे खऱ्या पण नाहीत आणि खोट्या पण नाहीत. खऱ्या नाहीत कारण इतिहासाचा पुरावा नाही, खोट्या नाही कारण त्या हजारो वर्ष चालत आलेले आहेत. पुराण कथांवरती ज्योतिबा फुलेंनी स्वतंत्रपणे लिखाण केलं. गुलामगिरी नावाचा ग्रंथ या मिथक कथांची चिरफाड करणारा ग्रंथ आहे. म्हणजे तुम्ही जर वाचलात तर त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही वाचला गुलामगिरी ग्रंथ वाचावा, आपल्या धर्मग्रंथांची चिरफाड, वैज्ञानिक चिकित्सा करणारा ग्रंथ गुलामगिरी नावाचा ग्रंथ. अशा या ज्योतिबा फुलेंना, त्या दाम्पत्याला जेव्हा समाजातले लोक विचारायला लागले की तुम्ही दुसरं लग्न करा, तेव्हा ज्योतिबा फुले असं म्हणतात की दोष जर माझ्यात असेल तर तुम्हाला सावित्रीला दुसरा नवरा करून द्यावा लागेल, आणि जर तिच्यामध्ये दोष असेल तर मी दुसरं लग्न करेन.
मुद्दा मूल होण्याचा आहे ना. समाज कशा पद्धतीनं व्यवहार करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुलेमध्ये जर दोष असतील, माझ्या बायकोत जर दोष असेल तर मी दुसरं लग्न करेल, पण माझ्या जर दोष असेल तर तिला दुसरा नवरा करून द्यावा लागेल, कारण तिच्या मातृत्वाचा हक्क हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही. असा सडेतोड प्रश्न ज्योतिबा फुले विचारतात. तो विचार म्हणजे सत्यशोधकी विचार, 19व्या शतक. आता या सत्यशोधकी विचाराने समाज क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं. या समाज क्रांतीने समाजातील बहुजन समाजातील लोक विचार करायला लागले, प्रश्न विचारायला लागले, आणि हा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा ठरला तो त्या कालखंडातल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या समोर. ही ब्राह्मणी व्यवस्था काय करते? ही ब्राह्मणी व्यवस्था अशा प्रकारचा विचार मोडून टाकण्याचा प्रयत्न करते. 1890 साली ज्योतिबा फुलेंचं निधन झालं. शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत राहिले. म्हणजे अर्धांगवायू आला तरी उजवा हात काम करत असताना डाव्या हाताने पुस्तकाचं लिखाण सार्वजनिक सत्य धर्मशास्त्र लिखाण त्यांनी पूर्ण केलं. आणि जनमानसामध्ये जो सत्यशोधकी समानतेचा विचार होता तो रुजविण्याचा प्रभावी असा प्रयत्न केला. तोच विचार ज्योतिबा फुलेंच्या नंतर सावित्रीबाईंनी चालवला 97 पर्यंत, 1897 पर्यंत. अर्थात त्यांना जी साथ महाराष्ट्रातून मिळाली ती शेकडो लोकांची मिळाली. पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सगळ्या ठिकाणी सत्यशोधकी विचारांचे जे वारं होतं ते पोचलेलं होतं. आणि या सत्यशोधकी विचाराने समाजामध्ये एक स्फुल्लिंगाचं चेतनेचं काम केलेलं होतं. सत्यशोधकी जलसा आपण ज्याला म्हणतो. एका बाजूला 1885च्या नंतर भारतामध्ये राजकीय सुधारणा आणि चळवळ सुरू झाली. दुसऱ्या बाजूला जे विषमतेवरती आधारित सामाजिक प्रश्न होते ते सामाजिक प्रश्न मात्र यथास्थिती तशाच पद्धतीचे होते. सत्यशोधक समाजाच्या विचारांना जनमानसामध्ये रुजविण्यासाठी वेळ लागलेला होता. हा वेळ जोपर्यंत हा विचार होता तोपर्यंत हा विचार जनमानसाची ठाव घ्यायला लागला. नारायण मेघाजी लोखंडे नावाचे कार्यकर्ते होते, कामगार चळवळीतले नेते होते, ज्यांनी सत्यशोधकी विचार आणि दिनबंधू नावाच्या वृत्तपत्रातील लिखाण जनमानसामध्ये पोहोचवून सत्यशोधकी विचार प्रसवण्याचा, विस्तारित करण्याचा प्रयत्न केला, प्रभावी असा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे हे याच कालखंडामध्ये प्लेगच्या साथीत शुश्रूषा करत असताना प्लेगग्रस्त असणाऱ्या लोकांची त्यांचा मृत्यू झाला. आणि एका अर्थाने पहिलं जे पर्व होतं सत्यशोधक चळवळीचं ते ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर आणि त्याच्यानंतर ज्योतिबा आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या निधनानंतर थांबलं. दुसरं पर्व सुरू झालं ते छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात. छत्रपती शाहू महाराज पंचगंगेवरती स्नान करायला गेलेले असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मी राजा संस्थानाचा राजा असताना वैदिक मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र का म्हटले जात आहेत? पुरोहिताने त्याला उत्तर दिले की महाराज आपण शूद्र असल्यामुळे आपल्याला वैदिक मंत्रांची आवश्यकता नाही, पुराणोक्त मंत्र चालतील. आणि हो, तुमच्यासाठी आम्ही आंघोळ करण्याची पण गरज नाही, झोपेतनं उठून आम्ही तुमचे मंत्र म्हणून तुमची स्नान संध्या जी आहे पूर्ण करू शकतो वगैरे वगैरे. आता एका राजाला, ज्या छत्रपती शाहू राजांना मी राजा असून जर माझ्यासोबत ही व्यवस्था अशा पद्धतीने वर्तन व्यवहार करते तर सर्वसामान्य लोकांचं काय, असा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांच्या समोर उभा राहिला. आणि छत्रपती शाहू महाराजांच्याच कारकिर्दीमध्ये 1911 साली सत्यशोधक समाजाचं पुनरुज्जीवन झालं. आणि ज्या सत्यशोधक समाजाच्या पुनरुज्जीवनाच्या विचार छत्राछायेखाली कर्मवीर अण्णांची जडणघडण झाली. या कर्मवीर अण्णांनी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये सत्यशोधक समाजाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली, सुरुवात केली. ज्या रयत शिक्षण संस्थेला आज 106 वर्ष उद्याच्या 4 तारखेला पूर्ण होतील. 107व्या वर्षात आपण पदार्पण करू. या रयत शिक्षण संस्थेने 1919 ते 1959 अण्णांच्या मृत्यूपर्यंत आणि त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्र, ज्याला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जो म्हणतो, तो महाराष्ट्र घडवण्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जर कोणतं असेल तर ते रयत शिक्षण संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचं पुनरुज्जीवन केलं.
आणि या पुनरुज्जीवनातून शेकडो लोकांना, बहुजन समाजातील, तळागाळातील, खेड्यापाड्यातील लोकांना शाळेच्या माध्यमातून शिक्षण देऊन आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोलाचं असं काम केलं. कर्मवीरांचे कुमारांचे कर्मवीर आता आपल्या महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीनं कर्मवीरांचे विचार आपल्या प्रशासनाच्या वतीनं, आदरणीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, या विचारांचं रोपटं ही सुरुवात आहे. कदाचित याचं रोपटं चांगलं मोठं व्हायला 10-15 वर्ष जावी लागतील. आपण कसे घडलो याचं उत्तर वर्तमानामध्ये नाही, आपण कसे घडलो याचं उत्तर भूतकाळामध्ये सापडतं. मागच्या 25-26 वर्षापासून मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये येण्याच्या पूर्वी शासकीय महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचं काम करायचो. पण कर्मवीर अण्णा, एन.डी. पाटील, सत्यशोधक समाज या चळवळीमध्ये मी साधारणपणे 30-35 वर्षापासून काम करतो. आणि या विचारांच्या आधारावरती आपली वैचारिक नाळ कुठे जुळते, आपल्याला फ्रीडम कुठे मिळू शकतं, या विचाराने रयत शिक्षण संस्थेची माझ्यासारख्या अनेक प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला शिकवायला जायचं अशी निवड केलेली आहे. आणि तो आमचा सन्मान आहे की या विचारांचा एक भाग होण्याचा आम्हाला संधी मिळाली. आपले प्राचार्य साहेब सुद्धा याच विचारांचा एक भाग आहे. आपल्या रयत शिक्षण संस्थेतला प्रत्येक शिक्षक याच विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतो, जो विचार सत्यशोधक समाजाने 19व्या शतकामध्ये दिलेला होता. 1919 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत राहत शिकत कर्मवीर अण्णांनी तळागाळातल्या लोकांना शिकविण्याचा जो ध्यास घेतला, तो ध्यास आणि त्याला जी साथ दिली ती समाजातल्या दानशूर व्यक्तींनी. कर्जतचं उदाहरण म्हटलं तर दादा पाटील. प्रत्येक गावामध्ये ज्या शाळा आणि महाविद्यालय उभी राहिली त्या गावातल्या त्या लोकांच्या सत्यशोधकी विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या ज्योतिबा फुले यांच्या विचारांना मानणाऱ्या आणि कर्मवीर अण्णांच्या शिक्षणाच्या बद्दलच्या ध्येय धोरणावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी शेकडो एकर जमिनी दान दिली. एका व्यक्तीकडनं, धनदांडग्या लोकांकडनं भरपूर घेण्यापेक्षा 100 लोकांकडनं 1-1 रुपया घ्या हा विचार कर्मवीर अण्णांनी दिला. त्यांना साथ दिली सौभाग्यवती लक्ष्मीबाई. आपल्या सर्वांना माहिती आहे की सणाच्या आदल्या दिवशी कोणता सण? गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मृत्यूपंथाला लागलेल्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई काय म्हणतात की मुलांना गोडधोड खाऊ घाला. आणि मुलांना गोडधोड खाऊ घाला म्हणजे मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहणारे तळागाळातले शेतकऱ्यांची मुलं खांद्यावरती अण्णांनी आणलेले चुणूक बघून शेकडो विद्यार्थी घडले. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पी.जी. पाटील नाव ऐकलं. पी.जी. पाटलांना असंच अण्णांनी खांद्यावरती आणलं. पी.जी. पाटील बॅरिस्टर बनले, कुलगुरू बनले. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये ते गेले. शेकडो लोकांच्या त्यांनी नंतर निवडी केल्या. कर्मवीर अण्णांचं एक उदाहरण. पी.जी. पाटील माझ्या चुलत्याचे शिक्षक. माझ्या चुलत्याला ज्यांनी घडवलं ते पी.जी. पाटील. आम्हाला ज्यांनी घडवलं ते माझे चुलते रयत शिक्षण संस्थेच्या के.व्ही.पी. महाविद्यालयात शिकले. आणि तो विचार आमच्यामध्ये शाळा महाविद्यालयात असताना रुजवला छडी मारून असा. अरे तुला माहित नाही, कर्मवीर अण्णा होते, कुणासारखे दिसायचे? आपल्याच बाबांसारखे दिसायचे. त्यांनी काय केलं ते आम्हाला लहानपणापासून बिंबवलं आमच्या चुलत्यांनी. ते प्राध्यापक म्हणून रिटायर झाले. हा विचार त्यांचे शिक्षक पी.जी. पाटील. पी.जी. पाटील खेड्यातले छोटंसं मुलगा, त्याला कर्मवीरांना खांद्यावर आणतात. प्रेरणा सत्यशोधक समाजाची. हे जोपर्यंत आपण एकमेकांमध्ये जुळवणार नाही तोपर्यंत आपल्याला या परंपरेचा भाग बनता येणार. या परंपरेचा भाग तुम्ही, मी, आपण सगळेच जण सत्यशोधक विचारांचे एका धाग्यातली मणी आहोत. जोपर्यंत या विखुरलेल्या मण्यांना आपण एकत्रितपणे गुंफणार नाही तोपर्यंत माळ तयार होणार नाही. आणि तो कदाचित आपण जर हा विचार स्वीकारला तर माळ तयार होईल, नाकारला तर आपण माळेमध्ये राहणार नाही. आपण विखरून जाऊ आणि आपण बिनाकामाचे होऊन जाऊ. पण विचारांच्या मध्ये जर राहिलो तर आपल्याला भविष्याचा बद्दलचा वेध प्रभावीपणे घेता येऊ शकतो. हा विचार रयत शिक्षण संस्थेने दिला. 1959 ला
कर्मवीर अण्णांच्या नंतर 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या शासनामध्ये जितके मुख्यमंत्री आणि मंत्री झाले ते सगळे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. सगळ्यांचा आणि रयत शिक्षण संस्थेचा कुठल्या तरी अर्थाने सगळे मंत्री, अध्यक्ष आपले माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांची आई, त्यांची परंपरा रयत शिक्षण संस्था. आपल्याला प्रत्येक महाराष्ट्रातल्या जडणघडण झालेल्या व्यक्तीचा रयत शिक्षण संस्थेचा संबंध तुम्हाला कुठून तरी दिसेल. हा विचार केवळ महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात नाही, आशिया खंडात इतका प्रभावी विचार देणारा जो विचारवंत ते कर्मवीरांना आणि त्या कर्मवीरांना घडवणारे ज्योतिबा फुले यांचे विचार. ही एक परंपरा. सत्यशोधक समाज म्हणजे अशा प्रकारचा समाज जो सगळ्या प्रकारच्या विषमतेला नकार देऊन एक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करू इच्छितो ज्या विचारांमध्ये समानता असेल, ज्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसेल, कुठल्याही प्रकारची शोषण नसेल. एक अशा प्रकारचा समाज, जो समाज आत्मनिर्भर आहे, जो समाज शोषणमुक्त आहे, जो समाज बंधुतेवरती आधारित आहे आणि ज्या समाजाने असं स्वप्न पाहिलं ज्या स्वप्नांमध्ये सगळे आनंदी आनंदी असते, अशा प्रकारचा विचार. प्रत्येक कालखंडामध्ये संकट ही कायमच असतात. आज आपल्या आजूबाजूला जर संकट जाणवत असतील तर ती काही कायमची असणार नाहीत. रात्र आहे म्हणजे दिवस होऊ शकतो, उजाडू शकतं, अंधकार दूर होऊ शकतो, प्रकाश, ज्याला ज्ञान प्रकाश, बुद्धाने ज्ञान असं म्हटलं. ज्ञान हाच प्रकाश. ज्ञान नसेल तर अंधकार. प्रकाश म्हणजे केवळ दिसतं, उजाडलं म्हणजे ज्ञान नव्हे. म्हणजे अंध व्यक्ती डोळस असू शकते असं म्हणतात. आणि सत्यशोधकी विचार स्वीकारलेल्या व्यक्तीला केवळ जवळचं नाही, दूरचं दिसू शकतं. दूरचं म्हणजे 100 वर्षानंतरचं, जे कर्मवीर अण्णांनी पाहिलं. 106 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज अण्णा असतील तर बघत असतील की आपण हा संवाद करतो या निमित्ताने. आणि हा संवाद कुठपर्यंत चालत राहील? इथून पुढे 100 वर्षापेक्षा जास्त काळ चालत राहील. आणि 100 वर्षानंतर आपल्यापैकी कोणीही असणार नाही, पण आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती अशी असेल ज्या व्यक्तींच्या ठाई कर्मवीर अण्णांचा विचार असेल, सत्यशोधक समाजाचा विचार असेल आणि या विचाराने समाजाला घडवलेला असेल. सगळ्या कालखंडामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये अशा प्रकारचे संघर्ष होत असतात. आपल्या आत्ताच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं अंधकारमय वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण अशातही प्रकाश जो आहे ज्ञानाचा, तो कर्मवीर अण्णा आणि सत्यशोधक समाज आपल्याला निरंतरपणे दाखवत राहील. आपल्या महाविद्यालयामध्ये मला अनेक या बोलण्याची संधी मिळाली, कारण आता मुलांचे जे पेशन्स आहेत ते मला जाणवत आहेत. पण मला एक फक्त तुम्हाला सांगायचं की 1920च्या नंतर आपल्या इथं जेदे जवळकर नावाची जोडगोळी होऊन गेली बघा. आणि या जेदे जवळकरांनी त्या कालखंडातल्या व्यवस्थेच्या समोरच प्रश्न उभे केले. या सत्यशोधकी विचारांच्या मधून आपल्या इथं ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला, जो सत्यशोधक चळवळींच्या विचारांच्या आधारावरती काम करत होता. सत्यशोधक विचारांवरती शेतकरी कामगार पक्ष निर्माण झाला, ज्याला सत्यशोधक विचारांच्या फुलेंच्या तत्वज्ञानाची पार्श्वभूमी होती. त्या सत्यशोधकी विचाराने महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला घडवलेला आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुद्धिजीवीला घडवलेला आहे. म्हणजे आज जो काही महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राला आपण आधुनिक म्हणतो, त्या आधुनिक बनविण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणत्या विचारांचा असेल तर तो सत्यशोधकी विचारांचा वाटा आहे. बाकीचे जे विचार होते ते काळाच्या ओघामध्ये गळून पडले. एक उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो. 1893 मध्ये हे जेव्हा कन्सेंट बिल आलेलं होतं, म्हणजे संमती वयाचा कायदा, लग्नाच्या मुलीचं वय काय असावं, समाज सुधारक म्हणले 16 वर्ष असावं, शेवटी जाऊ द्या 16 नाही 12 वर्ष तरी असावं. आणि पारंपरिक जे समाज सुधारण्याला विरोध करणारे लोक होते, ज्याच्यामध्ये टिळक पण होते, त्यांनी मात्र 8 वर्ष लग्नाचा आग्रह धरला, त्याचे युक्तिवाद पेश केले. तो विचार आज आपण स्वीकारू शकत नाही, कारण 8व्या वर्षी कुणाच्या मुलीचं लग्न धर्मशास्त्र सांगतं म्हणून करावं
असं आपण म्हणणार नाही, कारण धर्मशास्त्रच, वैदिक कालखंडातले धर्मशास्त्रच नंतर आपल्याला माहिती आहे की अनेक तत्वचिंतकांनी सांगितले की तुमचे धर्मशास्त्र सांगतात की योग्य वेळात लग्न करावं, 16व्या वर्षी लग्न करावं. आज परिस्थिती बदललेली आहे. आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालतो, पण या खांद्याला खांदा लावून जात असताना आपण कुठल्या ब्राह्मणी विचारांची बळी तर नाही ना, आपण कुठल्या प्रस्थापित विचारांना तर पुढे घेऊन जात नाही ना. याची चिकित्सा करण्याची जर दृष्टी आपल्याला हवी असेल तर 2 फक्त ग्रंथ वाचणं अपेक्षित आहे. एक महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र वाङ्मय, दुसरं कर्मवीर अण्णांचं चरित्र. या 2 गोष्टींमधनं आपल्याला हा विचार प्राप्त होऊ शकतो. अनेक जनरेशन या कालखंडामध्ये निर्माण होऊन गेले. आता मी माझं संशोधन ज्या सत्यशोधकी विचारवंतांच्या कामावरती केलं, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील, त्यांची एक स्वतंत्र परंपरा आहे. जो फुलेंचा विचार त्यांनी पुढे चालवला आणि 1967 पर्यंत अखंडपणे दिनमित्र नावाच्या वर्तमानपत्रातून सत्यशोधकी विचार पेरले. त्या विचारांचे 10 खंड आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत. 2000 पेक्षा जास्त अग्रलेख त्याच्यामध्ये आहेत. त्यातल्या एका खंडाचं मी संपादन केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या विचारांना जनमानसामध्ये मांडण्यासाठी, विचारांच्या पातळीवरती मांडण्यासाठी शेकडो लोक तयार होऊन गेले. भास्करराव जाधव नावाचे एक नेते होते, जे जवळकर होते, किंवा शेतकरी कामगार पक्षातले नेते होते. अशा शेकडो लोकांना रयत शिक्षण संस्थेने घडवलं आणि त्या शेकडो लोकांमध्ये तुमचा आणि माझा पण समावेश आहे. आपल्या पण जडणघडणीमध्ये अशा एका महान परंपरेचा आपल्याला पार्श्वभूमी आहे. ती महान परंपरा आपण कधीही विसरता कामा नये. त्या विचारांशी प्रामाणिक राहून पुढे जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आपल्या महाविद्यालयामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त या व्याख्यानमालेमध्ये जे सर्व सहभागी आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि माझे जे 2 शब्द होते ते आपल्यासमोर मांडले.